सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. देह धारणा. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाची जाणीव. शारीरिक शिथिलता. आपण धारण केलेली बैठक. दोन्हीही हातांची स्थिती. पाठीचा कणा, मान एका रेषेमध्ये. हळूहळू जोड श्वासाची. श्वास घेतोय, पोट बाहेर येतोय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जातंय. आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांना सायनस डोकेदुखीचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, त्यांनी मात्र कपालभाती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, त्याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊन संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया आणि उच्चार. ओ. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून नतमस्तक. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडा. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सपना. स्वागत आहे. साधी मांडीच घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. नजर समोर. आणि आता फक्त आपल्या डोळ्यांमध्ये हालचाल होईल. आपल्याला आपल्या डोळ्यांची जी बुबुळं आहेत ही एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायचे. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. चेहरा शांत. सुरू करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपली नजर एकदा उजव्या बाजूला घेऊन जा. मध्यभागी. मग डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. अजून एकदा उजवीकडे. डावीकडे. पुन्हा नजर समोर. आता आपल्याला सावकाश वर पाहायचंय आणि मग खाली जमिनीकडे पाहायचंय. फक्त नजरेमध्ये हालचाल. मान न हलवता ही कृती. वर बघूया. खाली जमिनीकडे पाहूया. वर पाहूया. जमिनीकडे. वर. खाली. वर. खाली. पुन्हा नजर समोर स्थिर करा. आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूने पाहताना सिलिंगकडे पाहायचं. डाव्या बाजूने पाहताना खाली जमिनीकडे पाहायचं. डायगोनली आपल्याला आपल्या बुबुळांमध्ये हालचाल करायची. म्हणजे आपण जसं क्रॉस करतो त्याप्रमाणे. सुरू करूया. उजवीकडे पाहताना वर पहा सिलिंगकडे. तिरप्या नजरेने. डावीकडे पाहताना खाली जमिनीकडे पहा. उजवीकडे वर. डावीकडे खाली. डायगोनली हालचाल करतोय. उजवीकडे वर. डावीकडे खाली. उजवीकडे वर. डावीकडे खाली. उजवीकडे वर. डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि हीच हालचाल विरुद्ध बाजूने. डावीकडे पाहताना क्रॉस करून वर पाहायचं सिलिंगकडे. उजवीकडे पाहताना क्रॉस नजरेने जमिनीकडे पाहायचं. डावीकडे वर. उजवीकडे खाली. आपण क्रॉस नजरेने पाहतोय. डावीकडे वर. उजवीकडे खाली. डावीकडे वर. उजवीकडे खाली. डावीकडे वर. उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर घ्या. आणि आता गोलाकार आपल्याला नजर फिरवायची. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे पहा. मग वर. डावीकडे. खाली. उजवीकडे. वर. डावीकडे. खाली. उजवीकडे. वर. डावीकडे. खाली. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि अँटी क्लॉकवाईज फिरून घेऊया. डावीकडे पाहायचंय. मग वर. उजवीकडे. खाली. डावीकडे. वर. उजवीकडे. खाली. डावीकडे. वर. उजवीकडे. खाली. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आता आपल्या बोटांचा सी आकार करायचा. आपल्या दोन्ही अंगठा आणि पहिलं बोट यांचा सी आकार करायचा. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या बोटांच्या आधाराने आपल्याला डोळे असे मोठे करायचे आणि रिलॅक्स करायचे. बोटांचा सी आकार करा. अंगठा आणि पहिलं बोट. ठीक आहे. हा. आणि डोळे असे मोठे करायचे बोटांच्या आधाराने आणि रिलॅक्स करायचे. मोठे करा. रिलॅक्स करा. मोठे. रिलॅक्स. मोठे. रिलॅक्स. पुन्हा एकदा मोठे करायचे. हातांच्या आधाराने आपण स्ट्रेच देतोय आणि रिलॅक्स करायचे. अजून एकदा करून घ्या. मोठे करूया. रिलॅक्स करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पुन्हा आपल्याला डोळ्यांचे स्नायू ताणायचे आहेत. जास्तीत जास्त मोठे करायचे डोळे आणि गच्च मिटून घ्यायचे.
ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न असेल. जर कुणाला डोळ्यांचं दुखणी चालू असतील किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र करताना काळजी घ्या. जास्त डोळ्यांना ताण देऊ नका. पुन्हा एकदा जास्तीत जास्त डोळे मोठे करायचे. आपण जसं एखाद्याला ओरडल्यावरती जसे डोळे मोठे होतात त्याप्रमाणे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करा, गच्च मिटून घ्या. मोठे करा, गच्च मिटून घ्या. अजून एकदा करू. जास्तीत जास्त डोळे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. आता रिलॅक्स करा डोळ्यांचे स्नायू. जो आपण ताण आणला होता, प्रेशर आणलं होतं, ते सगळं रिलीज करा आणि अलगदपणे डोळे आता आपले मिटलेले आहेत. कदाचित थोडंसं डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स आहे. आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा, जिथे आपल्या डोळ्यांचा फुगीर भाग आहे. डोळे न उघडता जसं मी सांगते त्याप्रमाणे कृती करा. करंगळीच्या बाजूचं बोट आपल्या बंद डोळ्यांच्या फुगीर भागावर ठेवायचंय हलकसं आणि आता तो भाग आपला गोलाकार फिरवून घ्या. अगदी सावकाशपणे जिथे आपली बुबुळं आहे तो भाग आपण असा सावकाश गोलाकार फिरवायचा आहे 5 ते 6 वेळेला आणि विरुद्ध बाजूने 5 ते 6 वेळेला असं कृती करून घ्या. सावकाश थांबायचं. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या स्नायूंना हलकी हलकी टॅपिंग करायची हा. एकदम हात असे जोरामध्ये डोळ्यांना न लावता हलकं हलकं टॅपिंग करा. पुन्हा एकदा पामिंग आणि हलकीशी टॅपिंग. पामिंग आणि टॅपिंग. सावकाश थांबायचं. आपल्या हातांची ओंजळ समोरच ठेवायची आपल्या नजरेच्या आणि हलकेशा पापड्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे. हलकीशी पापड्यांची उघडझाप करा आणि डोळे उघडा. दोन्ही हात खाली. ठीक आहे. ज्यांना पाय मोकळे करून घ्यायचे असतील त्यांनी थोडा वेळ पाय सरळ करा आणि पुन्हा साधी मांडी घाला. जर अवघडल्यासारखं वाटत असेल तर. बरं. आता आपल्याला आपले गाल फुगवायचे आहेत श्वास घेताना आणि सोडताना पूर्णपणे ती हवा जसं बलूनमधून बाहेर पडते त्याप्रमाणे कृती करायची. बघा श्वास घेत आपले गाल फुगवायचे आणि श्वास सोडताना ते पूर्णपणे आपल्या ओठांचा चंबू करून पाऊट करून बाहेर सोडायची हवा. ठीक आहे, सुरू करूया. श्वास घेत गाल फुगवा आणि संपूर्ण हवा श्वास सोडताना बाहेर सोडा. पुन्हा श्वास घेत आपल्याला गाल फुगवायचे. तुमच्या पूर्णपणे फेस मसल्स वरती जो स्ट्रेच येतो गाल फुगवल्यानंतर त्याचा अनुभव घ्यायचा आणि सावकाश ओठांचा चंबू करून संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. जसं फुग्यातनं आपण हवा त्या छोट्याशा तोंडाने बाहेर सोडतो त्याप्रमाणे कृती. अजून एकदा करा. श्वास घेत दोन्ही गाल फुगवून घ्या आणि सावकाश संपूर्ण हवा सोडून द्या. आता आपल्याला हीच हवा आतमध्ये गोलाकार फिरवायची आहे. एकदा उजवा गाल फुगवायचा आणि मग डावा. अशा प्रकारे गोलाकार फिरवून घ्या. एकदा उजवा मग डावा. विरुद्ध बाजूने डावीकडून सुरुवात करा. थांबायचंय. आता आपल्याला हनुमंताप्रमाणे तोंड फुगवून घ्यायचं म्हणजेच आपला जो हा ओठांचा भाग आहे तिथे बघा या प्रकारे. बरोबर.
एक थोडंसं आपल्याला गमतीशीर वाटेल, पण हा एक फेस योगाचा पार्ट आहे, ज्याच्याने आपल्या चेहऱ्याचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान ऍक्टिव्हेट होतं. चेहरा अधिक तजेलदार व्हायला मदत होते. पुन्हा एकदा करूया. अजून एक राऊंड, जसं हनुमंताप्रमाणे तोंड फुगवायचं आणि डोळे मोठे करायचे. अवकाश थांबायचा आहे. आता पुढची कृती, आपल्याला स्माईल करायचं आणि ओठांचा चंबू करायचा. स्माईल करायचं, चंबू करायचा. स्माईल आणि पाऊट. स्माईल, पाऊट. स्माईल, पाऊट. स्माईल, पाऊट. आता नाक मुरडल्याप्रमाणे कृती करायची. एकदा उजव्या बाजूला नाक मुरडायचं आणि एकदा डाव्या बाजूला. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की जेव्हा आपण ही कृती करतो तशी. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. हम्म. ओके. आता आपली जीभ जी आहे ही तोंडातल्या तोंडात गोल फिरवायची. हा, तोंडातल्या तोंडात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला ही 10 आवर्तनं करायची आहेत. क्लॉकवाईज बघा, थोडंसं तुम्हाला करताना तिथे थोडंसं दुखेल. 10 वेळेला क्लॉकवाईज फिरून घ्या. तोंडातल्या तोंडात जीभ गोलाकार फिरवायची. मनाने काउंट करा. विरुद्ध बाजूने 10 वेळेला मनाने काउंट करायचंय. अँटी क्लॉकवाईज 10 वेळेला गोलाकार फिरून घ्या. 10 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडा. थोडंसं पावलांमध्ये हालचाल करा, कारण की आपण बराच वेळ अशा स्थितीमध्ये बसलो होतो. पायाच्या बोटांमध्ये सुद्धा हालचाल. ओके. दोन्ही पाय जुळवून घ्या. ठीक आहे. आता आपल्या उजव्या पायाचं पाऊल, उजव्या पायाची टाच, डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये फिक्स करून घ्या. उजव्या पायाची टाच, डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट इथे फिक्स करायची आहे. आणि आता आपल्याला सुरुवात करायचं आहे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे आपण थोडंसं साईडवर टर्न होणार. ठीक आहे, सुरू करूया. डावीकडे येताना उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवीकडे येताना डावा हात डोक्याच्या दिशेने वर. ठीक आहे, सुरुवात डायनॅमिकली. एक, अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे डावीकडे येताना. उजवीकडे येताना करंगळी जमिनीकडे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. मध्ये येऊन थांबा. उजवा पाय खाली घ्या. आता डाव्या पायाची टाच, उजव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट इथे फिक्स करून घ्यायचे आणि हीच पुन्हा विरुद्ध बाजूने कृती. एक, उजवीकडे, डावीकडे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. 10 वेळा झालं की वरती येऊन थांबा. डावा पाय खाली घ्या. पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट मागे द्यायचा आहे, आपल्या सीटच्या इथे किंवा सीटच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. ठीक आहे, सुरुवात करूया. आपली मान पुढे घ्यायची, हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या. हाताचा सपोर्ट आपण खाली दिलाय, त्यामुळे खांदे हलकेसे वर उचलले गेले. आणि आता सुरुवात करा. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळा गोलाकार फिरून घ्या. उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. उजवीकडे येताना आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ सहज जातोय. डावीकडे येताना डावा कान खांद्याजवळ सहज जातोय. आणि विरुद्ध बाजूने हीच कृती.
3 वेळा विरुद्ध बाजूने. अँटी क्लॉकवाईज डोळे मिटून ही कृती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आणि रोटेशन सुरू. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबून श्वास घेत मान सरळ करायचे. पायामधलं अंतर हलकसं वाढवायचं आणि विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण परिवृत्तीत जानु शिरासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. उजवा पाय जो समोर सरळ आहे तो उजव्या बाजूने आपल्याला सरळ करायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने सरळ करायचा. यथाशक्ती कुठेही असं वाटलं की आपल्याला क्रॅम्प येतोय तर मात्र तुम्हाला जसं आपण नेहमी जे आसन करतो त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे. आता आपल्या उजव्या हाताने आपला उजवा हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. उजवा हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जा. जर पावलापर्यंत हात पोचत नसेल तर हात जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी चवडा किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता उजव्या हाताचं कोपर आपल्या उजव्या गुडघ्याच्या दिशेने अगदी सैल सोडा. बघा ज्याप्रमाणे मी सोडलंय. उजव्या हाताच्या कोपऱ्याचा स्पर्श उजव्या गुडघ्याला होऊ दे. हा, बरोबर, परफेक्ट. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ, छान. आता जेवढं तुम्हाला स्ट्रेच होता येईल तेवढं स्ट्रेच करा. वर असलेला डावा हात आपल्या उजव्या हातापर्यंत जातोय का ते बघा. हे आपलं आपण तपासायचंय. नजर समोर ठेवायची, नजर समोर. हा, कुठेही मान खाली न झुकवता नजर समोर, साईडवर्ड बेंड असेल. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेलेत. डावी बाजू ताणली गेली आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी हे करणं जास्त वेळ करणं अवॉइड करा. छान. उलटचाल करूया. हळूहळू डोळे उघडा. श्वास घेत घेत डावा हात पुन्हा वरून खाली येईल. उजव्या हाताने जे आपण पावलं पकडले पाऊल ते सोडून द्या. सावकाश उजवा पाय आधी समोर घ्या. पाय जमिनीला घासत घासत. मग डावा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. डावा पाय डाव्या दिशेने सरळ करा. अगदी सावकाश, कुठेही ओव्हरट्राय नको. डावा पाय डाव्या दिशेने सरळ, पाठीतून सरळ बसायचंय. डावा हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जाईल. जेवढं शक्य आहे तेवढं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. आणि डाव्या हाताचा कोपर आणि डाव्या डाव्या गुडघ्याच्या जवळ सैल सोडा. बरोबर. खांदे रिलॅक्स ठेवा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात करा. आणि हळूहळू हा उजवा हात आपल्या डाव्या हातापर्यंत जातोय का हे आपलं आपण स्ट्रेच तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. हात कोपरातनं सरळ ठेवा. हा, ज्यांनी हात फोल्ड केला ना असा, त्यांनी हात असा सरळ ठेवा कोपरातनं. कानाला लावायचा गरज नाहीये. वरती हात जो आहे ना तो असा कानापर्यंत नेण्याची गरज नाहीये. सरळ करा, सरळ. हा, येस, बरोबर. हा, बरोबर, बरोबर. अजून सरळ होतोय का बघा. तो हात नाही पोहोचला ना खालपर्यंत तरी चालेल, पण कोपऱ्यातनं सरळ ठेवा असा. मी बघा दाखवते ना तुम्हाला तसा. हा, ठीक आहे. आपापले लिमिटेशन्स ओळखायचे आणि मग कृती. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स आता ताणले गेलेत. जोड श्वासाची. नजर समोर ठेवायची. ओके. उलटचाल करूया. सावकाश श्वास घेत घेत डावा उजवा हात वरनं खाली येईल. डाव्या हाताचा सपोर्ट सोडून द्या. डावा पाय समोर सरळ करा आणि उजवा पाय सरळ करून विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे. तिथे आलेला स्ट्रेच, आणले गेलेले आपले दोन्हीही पायांचे स्नायू, या सगळ्याची जाणीव. करणार आहोत आपण भूशिरासन. एक नॅपकिन जवळपास ठेवा भूशिरासनासाठी. आणि आता विधिवत वज्रासन. एक छोटंसं नॅपकिन जवळ ठेवा. वज्रासन करून घ्यायचं.
एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय. एक नॅपकिन जवळ ठेवा आणि मग वज्रासनामध्ये या. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. आपल्याला माहिती आहे आपण भूशिरासन याच्या आधीही केलेलं आहे. आता आपल्याला नॅपकिनची घडी घ्यायची आहे, ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. अगदी 2 ते 3 सेंटीमीटर पुढे असेल ही नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्यापासून. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही हाताची पकड आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे घ्या. ठीक आहे, थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना काळजी घ्या. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. ठीक आहे, आता सगळ्यांनी स्थिती घेतली. आपल्या हातांची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवली आहे. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घेऊते. ठीक आहे, खांदे रिलॅक्स करा. आणि आता इथे आपल्या टाळूचा भाग या नॅपकिनच्या घडीवर ठेवा. सावकाशपणे टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. सीटचा भाग थोडासा वर उचला आणि आपल्या पावलांचं माउंटन करा, म्हणजेच टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. पावलांचं माउंटन, गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. टाळूचा भाग आपल्या ह्या नॅपकिनच्या घडीवर आहे. सीटचा भाग हलकासा वर उचललाय. आता आपले सगळ्यांचे गुडघे जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचलून दोन्हीही पायातनं सरळ उभं राहायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पावलं हळूहळू आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घ्या. हळूहळू एक एक पाऊल शक्य असेल तर पुढे या, शक्य नसेल तर त्या स्थितीमध्ये थांबा. ठीक आहे, हाताची पकड जर आपल्या डोक्याच्या खाली गेली असेल तर ती थोडीशी बाहेरच्या बाजूला घ्या. फक्त तुमचा टाळूचा भाग हा नॅपकिनच्या घडीवर असेल. दोन्ही पाय हे गुडघ्यातनं सरळ आहेत. आपल्या संपूर्ण शरीराचा एक 90 अंशाचा काटकोन तयार होतो. नॉर्मली आपल्याला यथाशक्ती इथे थांबायचं. 2 ते 3 श्वास. उलट चाल करूया सगळ्यांनी. तिथल्या तिथेच आपले दोन्हीही गुडघे जमिनीवर टेकवा. जिथे टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आपलं कपाळ ठेवा. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्हीही पावलांचं माउंटन सोडून द्या. सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर घ्या. बरोबर, जे हात आपले पुढे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्या. हाताची कोपरं आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या जवळ घ्या. बरोबर, आणि मग सावकाश हळूहळू वर या. सावकाश वर यायचंय. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. डोळे मिटून इथे काही सेकंद थांबा. आपण जे भूशिरासन केलं, शीर्षासनाची पूर्वतयारी म्हणून ह्या आसनाकडे पाहिलं जातं. शीर्षासनाचे लाभ आपल्याला ह्या आसनामध्ये मिळतात. डोळे मिटून आपलं स्वाधिष्ठान चक्र ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपण हे भूशिरासन करू शकतो. सॉरी, स्वाधिष्ठान नाही, सहस्त्रार चक्र, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी आहे. डोळे मिटून काही सेकंद रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने होतो, डोक्याच्या दिशेने होतो. तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याकडे लक्ष द्यायचंय. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणारं करूया उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहा. आपले दोन्ही हात आपल्या कमरेच्या ठिकाणी घेऊन या. हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला. पोट पुढे येत आहे. उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मध्ये सैल सुरा. यथाशक्ती प्रयत्न. सावकाश. छान. उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर घ्या, मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून काही सेकंद थांबून एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. उजवा हाताच्या आधाराने, मग डावा.
विश्रांती घ्या. सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण उठा बशा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजव्या हाताने डाव्या डावा कान पकडायचाय आणि डाव्या हाताने उजवा कान पकडायचाय. ठीक आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला पूर्णपणे खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचंय. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अजून एकदा श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. वर येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. पुन्हा दोन्हीही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर ठेवा. ठीक आहे. आणि आता करूया आपण हिप रोटेशन क्लॉकवाईज. आपल्याला एकदा उजवीकडे कंबर न्यायची, मग पुढे, डावीकडे, मागे. क्लॉकवाईज रोटेशन 5 वेळेला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 1 2 3 4 5. बरोबर करताय. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. 4 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. 4 सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. थांबायचं आणि विश्रांती घ्यायची. मुखधोती श्वासाची गती वाढली असेल
रिलॅक्स व्हायचे. थोडा वेळ विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धत मिटलेले. चेहरा शांत. आता दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आणि आता आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या कमरेच्या खाली द्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली घेऊन जा. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घेऊन जा. ठीक आहे. आपले दोन्ही खांदे आणि कोपरं ही पूर्णपणे जमिनीवर असतील. ती कुठेही आपल्याला वर उचलायची नाहीये. डोळे अंदाज ज्यांना पाठीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक ठरते. ठीक आहे. आता पुढची कृती करूया. आपल्याला श्वास घे, आपली कंबर आपल्या हातांच्या तळव्यांवर प्रेस करायची आहे आणि श्वास सोडताना रिलॅक्स करायची आहे. श्वास घे, कंबर हातांच्या तळव्यांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घे, कंबर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घे, कंबर प्रेस, रिलॅक्स. श्वास घे, कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा करूया. श्वास घे, कंबर प्रेस करा हातांच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. हाताचा सपोर्ट जो खाली आपल्या कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. आता ज्या पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे ते दोन्हीही पावलं आणि गुडघे जोडून घ्या. आपल्या ज्या टाचा आहेत त्या सीटच्या जवळ खेचून घ्या हाताच्या आधाराने. दोन्हीही टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. ठीक आहे. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. याला वेगळे असे लिमिटेशन्स असे काही नाही आहेत, सगळेजण करू शकतात. अगदीच आपल्या हिप जॉईंट्स मध्ये त्रास असेल, तिथे जर दुखापत झाली असेल तर मात्र जास्त ओव्हर ट्राय न करता हे आसन करायचं. ठीक आहे. आता आपल्याला हे जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. अंतिम स्थितीमध्ये पावलावर पाऊल असेल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही हातांची कोपरं आणि खांदे हे जमिनीकडे सैल सोडलेले असतील. डोळे अलगद मिटून घ्या. ताणगी गेलेली आपली डावी बाजू त्याची जाणीव. गळ्यावर डाव्या बाजूने प्रेशर आणि उजव्या बाजूने ताण आहे. उजवी बाजू जमिनीकडे आपण सैल सोडली आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. उलट चाल करताना सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी घेतील. ज्या टाचा आपल्या सीट पासून लांब गेल्या त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे.
उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देह धारण. आपली डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. उजवी बाजू आपली ताणली ठेवली आहे. उजव्या बाजूच्या कंठस्थ ग्रंथींवर प्रेशर आहे, डाव्या बाजूला ताण आहे. जोड श्वासाची. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. उलट चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडा. एक श्वास सोडून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. उजवा आणि डावा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. आपण जे आसन केलं उत्ताना वक्रासन, हे रिलॅक्सेशन आसन आहे. थोडस विश्रांतीकारक आसन आहे. जो आसन करताना जो ताण देतो आपल्याला तो रिलीज होतो ह्या आसनाच्या सरावाने. इथे कुठेही आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. सावकाश एका कुशीला बघूया आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटे बाहेरच्या दिशेला, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. करणार आहोत आपण शलभासन आणि त्याची स्थिती ठेवूया. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्या जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घेऊन जा. हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी ही जमिनीवर आहे. बरोबर. आणि इथे या नाशाचे थांबवा. श्वास घेताय, सोडताय. उलटचाल करताना सावकाश तुमचे पाय खाली येऊ दे. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड जी मांड्यांच्या खाली आहे ती सोडून द्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. सायटिका आणि पाठ करण्याची कमरेची दुखणी या आसनाच्या सरावाने कमी व्हायला मदत. करूया सुलभ भुजंगासन. स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. उजव्या हाताचं दोन्ही हातांची कोपरं छातीच्या एका दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. श्वास घेत घेत आपलं कपाळ नाक हनुवटी करा. छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर स्थिर. हाताचा सपोर्ट हात खाली जमिनीवर बसू दे. फक्त कमरेपासूनचा वरचा भाग आपण वर उचललाय. नजर स्थिर आहे. तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही श्वास थांबा. 3 ते 4 श्वास या स्थितीमध्ये थांबूया. आपण केलं सुलभ भुजंगासन. बरोबर, छान. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. श्वास घेतोय आणि सोड. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडून आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये उचलूया. आणि सावकाश विश्रांती घ्या बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. किंवा वज्रासन, तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसलं सहज सोपं आहे त्या स्थितीमध्ये बसायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा. हातांची ज्ञान मुद्रा.
डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. जोड श्वासाची. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. बॅलन्सिंग प्राणायाम अनुलोम विलोमची 3 आवर्तन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून घेऊया. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावी बंद. उजवी विरेचन. उजवीने पूर्ण. उजवी बंद. डावी विरेचन. डावीने पूर्ण. दुसरा नंतर डावी बंद. उजवी विरेचन. उजवीने पूर्ण. उजवी बंद. डावी विरेचन. पुढची 2 आवर्तन ही सूचनेशिवाय आपण करायचे. आपापल्या क्षमतेने आवर्तन पूर्ण झाली की तुमचा हात खाली येईल. सुरुवात करा. आपापल्या मनाने 2 आवर्तन कंप्लीट करा. शरीर मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाब. प्राण स्पंदनाची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. करूया सितकारीची 3 आवर्तन. ओठ विलव, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, कंठ आणि फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद. ह्या थंड हवेचा स्पर्शाची अनुभूती घ्या आणि मग सावकाश नाकाने संथ रेचन. रेचक करण्याची घाई न करता काही सेकंद तिथे थांबायचे. अजून 2 आवर्तन करूया. ओठ विलव, दातावर दात. डोळे अर्धत मिटलेले आहेतच. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण. थंड हवेचा स्पर्श पुन्हा एकदा आपल्या हिरड्या, कंठ आणि फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद. काही सेकंद या थंड हवेच्या स्पर्शाची अनुभूती आणि नाकाने सावकाश रेचन. अशाच प्रकारे अजून 1 आवर्तन. ओठ विलव, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचन. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय लाभदायक हा शीतकारी प्राणायाम आणि शीतली प्राणायाम. रांगडीची 3 आवर्तन आहे. तो श्वास सोडून घेऊया. खोलवर दीर्घ पूर्ण. आपलं पहिलं बोट कानाच्या आतमध्ये ठेवायचंय. पहिलं बोट
पहिल्या बोटाने कान बंद करून रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन साधी घंटी आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती धारण करायची. दोन्ही पायांवर 1 ते 1.5 फुटावर अंतर असेल. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली असतील. मान आपले डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कमरेला बेल्ट वगैरे असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. हातामध्ये घड्याळ वगैरे असेल तर तेही बाजूला ठेवायचं आहे. चष्मा असेल तर तो चष्मा बाजूला काढून ठेवायचा आहे. स्त्रियांनी आपली वेणी हलकीशी सैल करा. संपूर्ण शरीर पाठी जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. श्वासनाची आदर्श स्थिती आपण धारण केली. चेहरा शांत आहे. उत्तानं शववद्भूमौ शयनं प्रच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती सांगितली आहे. जमिनीवर प्रेतवत हुताने पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितले. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं चैतन्यासन आनंदासन. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण मनाने शिथिल करणार आहोत. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे. दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग आपण मनाने शिथिल करायचा आहे. या संपूर्ण भागामध्ये असलेल्या व्याधी, दुखणी या क्षणी बरी होत आहे. आपली जाणीव मधल्या भागाकडे शरीराच्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात खांद्यापासून बोटांपर्यंत शिथिल होतोय. त्या भागामध्ये असलेली दुखणी, व्याधी या क्षणी बरी होत चालली आहे. जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे. पाठकण्यामध्ये 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर विसावली आहे तीही शिथिल होत आहे. माझ्या पाठीच्या मणक्याचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. व्याधी विरहित आहे. जाणीव पोटाच्या ठिकाणी. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू आणि ग्रंथी शिथिल आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी 2 फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल आहे. जाणीव कंठाच्या ठिकाणी. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. तिथल्या ग्रंथी उत्तम प्रकारे काम करत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंड्या दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस
शिथिल झालेले आहेत. मी आज 1 तास जी काही साधना केली आहे, त्या साधनेमुळे माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. निरोगी होत चाललं आहे, सुदृढ होत चाललं आहे, अधिक लवचिक होत चाललं आहे. सगळ्या शारीरिक व्याधी माझ्यापासून लांब होत आहेत आणि मी निरोगी जीवन जगत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतो. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव घेतली. श्वास घेताना या निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये असलेली सकारात्मकता, चैतन्य शक्ती, सकारात्मक ऊर्जा मी माझ्यामध्ये सामावून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, मानसिक व्याधी मी या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत चालली आहे. स्वतःकडेच पाहण्याचा माझा हा अनुभव मला सुखावह वाटतोय. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जेचं वलय माझ्या अवतीभोवती निर्माण झालेलं आहे. या वलयामुळे माझ्यातले विचार हे सकारात्मक होत चालले. माझं मन निरोगी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते स्थिर असणार आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळालं. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सदैव आनंदी आहे. मी शक्तिशाली आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत माझ्या मनाची अवस्था ही स्थिर असणार आहे. शरीराने स्थिर व मनाने मी शांत आहे. माझ्यामुळे सगळ्यांना आनंदच मिळत आहे. माझं जीवनामध्ये जे काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, त्यासाठी मी योग्य अशी वाटचाल करत आहे, प्रामाणिकपणे वाटचाल करत आहे. त्या ध्येयासाठी लागणारा आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझ्या अंतर्मनामध्ये असलेली भीती, द्वेष, राग, मोह या सगळ्या गोष्टी बाहेर पडून जात आहेत. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. म्हणून आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, स्वामी यांचं स्मरण करूया. त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊया आपल्या ध्येयासाठी. ही संपूर्ण पृथ्वी आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. या आनंददायी स्थितीमधून आपण पुन्हा एकदा आपल्या देहाकडे येत आहोत. आजची कामं आपल्याला नियोजितपणे पूर्ण करायची आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे. आपली मान डावीकडे उजवीकडे हलकीशी फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये सावकाशपणे बैठक स्थितीमध्ये या. आपल्याला हे कनेक्शन कुठेही न तोडता, त्याची लिंक कुठेही न बिघडवता आपल्याला अगदी सावकाशपणे शांतपणे बसायचं आहे. एक मध्यम एक मकार लांबलेला ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून, श्वास भरून घेऊन दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देत आहोत. प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ घेतला. श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या कडांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला या महिन्याचा वर्ग आज इथे संपन्न होत आहे. धन्यवाद आपल्या सहकार्याने. हा आपला वेगळा म्हणजे प्रयोग होता ऍडव्हान्स तुमच्यासाठी, जो मी सरांनी आणि आम्ही असं ठरवून फक्त तुमच्यासाठी आम्ही हा वेगळा वर्ग घेतला. नवीन स्टुडंट्स न घेता तुम्हाला अजून काहीतरी चांगलं देता यावं या उद्देशाने आम्ही हा वर्ग अ, अ, त्याची म्हणजे काय म्हणता येईल त्याला, या वर्गासाठी आम्ही प्रयत्न केले. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा वर्ग या महिन्याचा कंप्लीट झालाय. जर कुणाला काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल ते विचारू शकता. पुढच्या महिन्यापासून आपण पुन्हा एकदा भेटणार आहोतच. 1 तारखेपासून आपली नवीन बॅच चालू होणार आहे. तर पुन्हा आपला जो मागचा रुटीन होता तोच पुन्हा एकदा ब्रशअप होईल तुमच्यासाठी. या संबंधीचे जे काही डिटेल्स आहेत किंवा ज्या काही सूचना असतील त्या सर तुम्हाला ग्रुपवर पाठवतीलच. ठीक आहे. मॅडम एक विचारायचंय. हा हॅलो, नमस्कार मॅडम. एक मिनिट हा मी एक पुण्याहून. लॅपटॉपचा आवाज कमी. 1 मिनिट. हा आता बोलू शकता सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी पुण्याहून बोलतोय, शिवर्क जनार्दन. हम्म. सुप्रभात. सुपर. मॅडम, आपण आता सराव प्रॅक्टिस पण करत आहोत आणि रेग्युलर असलं पण असतो. आपण एवढे सगळे आसन शिकतोय, तर मग ह्यातले दैनंदिन करताना किती प्रमाणात केले पाहिजे आणि किती वेळपर्यंत करायला पाहिजे, एक साधं सिंपल लाईफस्टाईल साठी? बरं. आता हे बघा सांगते मी तुम्हाला. जर तुम्हाला आसन तुम्ही करताय, जर एखादं आसन तुम्हाला चांगलं जमत असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 3 श्वास त्या आसनामध्ये थांबता आलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आसन करता कुठलंही आसन कराल त्यावेळेला श्वासाकडे लक्ष देऊन तिथे 3 श्वास थांबा. अशा प्रकारे कृती करा. आणि डोक्यामध्ये एक असं नका ठेवू की आपल्याला खूप सारी आसनं करायची आहेत. काही गरज नाहीये. तुम्ही ऍटलिस्ट प्रत्येक स्थितीमधलं एक एक आसन करा. म्हणजे बसून एक आसन करा, उभं राहून एक आसन करा, पाठीवर पडून एक आसन करा आणि पोटावर पडून एक आसन करा. अशा प्रकारे आसनं करा. आणि ही आसनं करताना कुठेही तुम्हाला ब्रीदिंग होल्ड नाही करायची. तुम्हाला जेवढं स्थिर राहता येईल साध्या साध्या आसनामध्ये पण तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे थोडंसं तुम्ही तुमची साधना करू शकता. सूर्यनमस्कार मात्र डेली करत जा. ठीक आहे. सूर्यनमस्काराची थोडीशी आवर्तनं वाढवायची. म्हणजे आपण 2 सूर्यनमस्कार केले की तो आपला 1 सेट होतो. असे तुम्ही 2 सेट 3 सेट असे थोडेसे वाढवा तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे. सूर्यनमस्कारानंतर ऑफकोर्स प्राणायाम करा. कधीतरी आपण जे अनुलोम विलोम करतो, भ्रामरी प्राणायाम करतो तो करा. किंवा ओंकाराचं उच्चारण करा, ओमचा उच्चार करा. अशा प्रकारे तुम्ही तुमची साधना करू शकता. ओके मॅडम. आणि हे करत असताना आहाराचं म्हणजे नाही का, जसं शरीराचं आपण मानसिक स्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम असण्याची गरज आहे, त्याच पद्धतीने त्याला लागणारा पोषक आहार सुद्धा आणि हा. पाण्याचं प्रमाण, ह्या पण बरं. गोष्टीचं समतुल्य समप्रमाण जर असेल तर आपल्याला चांगले फायदे होतात ना. तर हो. त्याच्या बाबतीत पण योग आपण शिकवतात, तर त्या बाबतीत थोडं मार्गदर्शन झालं तर बरं होईल. बरं. आहार आता तो तुम्ही नॉर्मली जो आपण खातो ना, जो आपला ॲपेटाईट आहे म्हणजे वरण, भात, पोळी, कोशिंबीर जो आहे ना तो तुम्ही ठेवा. समजा तुम्हाला एखादी व्याधी असेल म्हणजे डायबिटीज असेल तर शुगर कंट्रोलमध्ये करणारं किंवा नाचणीसारखा नाचणीची भाकरी किंवा आपली शुगर जिथे वाढणार नाही, हा अशा प्रकारे आहार ठेवा. आणि शक्यतो वेळेचं नियोजन ठेवा. रात्रीचा आहार जो आहे हा तुम्ही जेवढा लवकर कराल म्हणजे 9 पर्यंत किंवा 9च्या आतमध्ये तुम्हाला जेवढा आहार घेता येईल रात्रीचं जेवण हे जास्त लांबवायचं नाही. म्हणजे 10च्या नंतर जेवण टाळायचं. जर आपण 10 नंतर एखादा आहार घ्यायला लागलो तर मग आपलं पोट वाढू शकतं, आपल्या पचनामध्ये त्रास होऊ शकतात. म्हणून आहाराचं नियोजन जे आहे, तुम्ही जे नेहमी खाता तेच आपण आहारामध्ये ठेवा. फक्त त्याच्या वेळा तुम्हाला पाळायच्या आहेत.
ठीक आहे. आणि बाहेरचं फूड शक्यतो तरी अवॉइड करायचं. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं बाहेरचं फूड अवॉइड करा. आणि तुमच्या वेळा ह्या एक ठरवून घ्या. म्हणजे सकाळचं जेवण किंवा आता आपल्याला ऑफिसला आपण जातो, तर तिथे आपलं थोडंसं ह्या टायमिंग मध्ये तुमचं कदाचित बदल होऊ शकतो. पण शक्य असेल तितकं वेळ फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणी काय खावं, कोणी काय खाऊ नये, हे जर जर तुम्हाला पूर्ण परफेक्टली हवं असेल तर ते आपल्याला जे न्यूट्रिशन आणि डायटिशियनचं जे म्हणजे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. नॉर्मली जर आपण योग साधनेच्या दृष्टीने जर आहाराचा विचार केला, तर योग साधना असं सांगते की सात्विक आणि सीमित आणि 1/3 भाग तुमचा आहारामधला किंवा पोटामधला हा रिकामा असला पाहिजे. म्हणजे अगदी गच्च पोट भरून न जेवता थोडासा भाग हा रिकामा ठेवायचा, जेणेकरून तुमचं खाल्लेलं अन्न हे नीट पचलं जाईल. आणि त्याच्यामुळे ती हवा जी आहे ती पास होते आणि त्यामुळे आपला जे अन्न आहे ते अन्नपचनाची जी क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे होते. ओके. ओके मॅडम, थँक्यू. एकच शेवटचं, दोन जेवणाच्या मध्ये अंतर किती असावं आणि शिफ्टमध्ये काम करताना तुम्ही आता सांगितलं की 9च्या आतमध्ये जेवायचं, दोन जेवणामध्ये अंतर आणि पाण्याचं प्रमाण किती लिटर असलं पाहिजे, एवढं थोडक्यात फक्त. ओके. आता पाण्याचं प्रमाण आहे ना, हे आपल्या ऍक्च्युली वजनावरती असतं. पण नॉर्मली ऍटलिस्ट आपलं 2 लिटर तरी पाणी हे आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. 2 ते 3 लिटर पाणी दिवसातनं. ठीक आहे. पण खूप पाणी प्यायचं, खूप पाणी प्यायचं म्हणून अति पाणी पण पिऊ नये, कारण की त्याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. अति पाणी जर आपण प्यायला गेलो तर मग त्या किडनीला सुद्धा आपली तिची जी प्रोसेस आहे ती पुन्हा सारखी सारखी जास्त करावी लागते. मग वॉशरूमला होतं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आपलं नॉर्मली 2 ते 3 लिटर पाणी हे आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि बघा, तहान लागल्यावर आपल्याला वाटतंच की हा मला आता पाणी प्यायचंच आहे. त्यावेळेला पाणी प्यायचं, पण उगाचच एक एक तासाने आपण पाणी पित बसू नये, असं म्हणजे जे मी शिकले किंवा जो मी अनुभव घेतलाय तो तुम्हाला सांगते. नाहीतर काही जणांना पाणी प्यायचं म्हणून खूप सवय असते, पण त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या किडनीवरती होतो. तिला तिचं काम खूप जास्त प्रमाणामध्ये करावं लागतं म्हणून. ठीक आहे. ओके मॅडम, खूप थँक्यू. खूप चांगलं मला सुचवलं, मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. आणि आपण भेटणार आहोत आता 1 जूनला. 1 जून पासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे, तेव्हा आपण भेटणार आहोत. त्या संबंधीचे सगळे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवरती पाठवले जातील. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. आणि जर कुणाला काही शंका असेल किंवा कशी साधना करावी, डेलीचं रुटीन कसं असावं, हे जर कुणाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. ठीक आहे. मला आता दुसऱ्या वर्गावरती जॉईन व्हायचंय, म्हणून मी ते थांबते. हरिओम. धन्यवाद. जर काही असेल तर प्लीज मला पर्सनली मेसेज टाका किंवा कॉल करा. नॉर्मल कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप कॉल करा. हरिओम. धन्यवाद.